मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यामध्ये जमा झाला आहे। 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वी ही रक्कम जमा करण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती। पण प्रत्यक्षात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सोलापूर शहरातील दमानी नगरात राहणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले आहे। यामुळे महायुती सरकारने राबवलेल्या या योजनेचा महिलांकडून कौतुक केलं जात आहे। याबाबत अधिक माहिती लाभार्थी महिला छाया गंगणे यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे। नमस्ते, मी छाया गंगणे। इथे सोलापूरमधले मी रहिवासी आहे। प्रथमतः मी एकनाथ शिंदे सरांचं आणि देवेंद्र फडणवीस सरांचं शिवसेनेचं आणि ह्याचं की त्यांनी ही योजना आणली आणि आज प्रत्यक्षात महिलांना पैसे मिळतात। तुम्ही आता जस्ट बघितलं की मेसेजेस वगैरे आलेले आहेत, अकाउंटला पैसे पडलेले आहेत आणि पुढे इन फ्युचरमध्ये पण सगळ्यांनी यायला लागलेत। म्हणजे आज सुरुवात झालेली आहे, सर्वांना पैसे मिळतील जसा त्यांनी शब्द दिला होता त्या पद्धतीनं राबवलेला आहे। व त्यासाठी मी सर्वथा पहिल्या सरकारचे धन्यवाद मानेन। जसं की आता मी मगाशी म्हटलं की जसं बुडत्याला काडीचा आधार असतो, 1500 रुपयांचा आम्हाला खूप मोठी मदत होणार आहे आमच्या संसाराला। आणि आज आम्ही इथं सोलापूरमध्ये प्रभाग 6 मध्ये आहोत, रहिवासी इथले। नाव शीतल विनोद सातपुते आहे। मी इथं शिबिर प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिबिर ठेवण्यात आले होते, तेव्हा मी इथं येऊन फॉर्म भरला। प्रथमतः माझा फॉर्म असा म्हणजे रिजेक्ट झालेला होता। नंतर चव्हाण सुदर्शना चव्हाण मॅडम किंवा जगदीश सर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून मी म्हणजे कोणती प्रोसेस करावी लागेल ते मी पूर्ण केले आणि माझं ते एप्रिल सबमिट झालेलं। आणि नंतर मला आज माझा हे पहिला हप्ता पडलेला आहे। दमानी नगरात राहणाऱ्या काही महिलांच्या मोबाईलवर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक मेसेज आला। बँक अकाउंटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झाले असल्याचा तो मेसेज होता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होताच महिलांनी दमानी नगरात आनंद देखील साजरा केला आहे। पहिला आणि दुसरा हप्ता असे एकत्रित 2 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।